नमस्कार मंडळी, मी प्रवीण ठाकरे आपलं स्वागत करतो. आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका घ्याव्यात असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. राज्य पातळीवर आणि पक्षीय पातळीवर निवडणूक आयोग पातळीवर सर्वत्र ही तयारी सुरू आहे. मात्र या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी गेल्या काही दिवसापूर्वी राज ठाकरे महाविकास आघाडीने केली आणि ज्या मतदार याद्यामध्ये घोळ आहे तो सरळ केल्याशिवाय, तो नीट केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका. जवळपास 96 लाख मतदार हे बोगस आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी केलेला आहे. त्यामुळे आता निवडणुका पुढे ढकलतायत की घेतले जात आहेत येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच. मात्र आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही सरकारला एक इशारा दिलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा निवडणुका होऊ दिल्या जाणार नाही असा एक इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता महायुती सरकार कोंडीत पकडले गेलं आहे. इकडे कोर्टाने आदेश दिलेलाच आहे की निवडणुका घ्याव्यात म्हणून. मात्र दुसरीकडे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. अतिवृष्टीमध्ये जो नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेलेली नाही. महायुती सरकारने, विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. निवडणुकीच्या दरम्यान आम्ही तुमचा 7-12 कोरा करू असं आश्वासन भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं. त्यामुळे कर्जमाफीचा हा मुद्दाही एक महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मदत मिळालेली नाही हा दुसरा मुद्दा आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी 2 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांची, अभ्यासकांची आणि जे काही शेतीशी संबंधित, कृषीशी संबंधित जे तज्ज्ञ आहेत त्यांना 2 नोव्हेंबरच्या बैठकीला बोलून या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो आंदोलनाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात सरकारकडे या मागण्या मान्य होत आहेत की नाही आणि मान्य न झाल्यास मोठे आंदोलन राज्यामध्ये उभे केले जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. आणि जर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एकाही गावात निवडणुकीसाठी बॅलेट पेपर लावू देऊ नका असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता निवडणुका होत आहेत की नाही किंवा त्या पुढं ढकलाव्या लागतात असा एक संभ्रम आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि महायुती सरकारसमोर ही एक नामुष्की आलेली आहे की निवडणुका कोणत्या परिस्थितीत घ्याव्यात. कारण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमध्ये गेल्या काही दिवसात मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांना कोणतीही भरपाई मिळालेली नाही. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. शेतकऱ्याला आपली दिवाळी ही अत्यंत वाईट परिस्थितीत साजरी करावी लागली. अनेक गावामध्ये अनेक शेतकऱ्यांना किराणा आणि कपडेही घेताना आले नाही अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध वर्तमानपत्रामध्ये, वृत्तवाहिनीवर अशा बातम्या आलेल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुका घेण्यासाठी सरकारची, प्रशासनाची तयारी जोरदार सुरू असली तरी जरांगे पाटील यांनी दिलेला इशारा, राज ठाकरे महाविकास आघाडीने दिलेला इशारा हे बघता निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ सरकारवर येऊ शकते का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण गेल्या काही दिवसामध्ये महायुती सरकारने जे आश्वासन शेतकऱ्यांना दिलेले होते ते पाळले गेले नाही आणि ते न पाळताच महायुतीने निवडणुका घेण्याचे ठरवले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहेत, निवडणुका घेण्यासाठी राजी होणं. शेतकरी हा मोठा मतदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आहे आणि जर शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, त्याला कर्जमाफी झाली नाही तर
या निवडणुका गावामध्ये होतील का, असा एक सवाल आता यामुळे उपस्थित होऊ लागला आहे. आणि दुसरीकडे राज ठाकरे यांनीही तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा दिलेला आहे. जोपर्यंत मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे तो सापडत नाही किंवा तो मतदार याद्या ह्या संपूर्णपणे योग्य अशा येत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका. अन्यथा निवडणुका कशा घेतल्या जातात असा इशारा त्यांनी दिलेला आहे. तुम्ही निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आता निवडणुका होत आहेत की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की महाराष्ट्रात ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या आहेत किंवा होऊ घातलेल्या आहेत, तर त्या निवडणुका घेणे योग्य आहे का? कारण अतिवृष्टीमुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हा देशोधडी लागलेला आहे, तो संकटामध्ये आहे. आणि दुसरीकडे त्यांच्या मागण्या पूर्ण न करता निवडणुका घेण्यासाठी सरकार पुढे येत आहे. दुसरीकडे मतदार याद्यामध्ये घोळ आहे, तोही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी दिलेला जो इशारा आहे की निवडणुका घेणं हे चुकीचं आहे, मतदार याद्यामध्ये मोठा घोळ आहे. त्यामुळे या निवडणुका व्हाव्यात की नाही, निवडणुका घेणे योग्य आहे की नाही या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थांबतो.